नमस्कार, माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। आपण खूप दिवसानंतर आपल्या रेसिपीला पुन्हा सुरुवात केलेली आहे। बरेच लोकांचे कमेंट्स होत्या आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जेव्हा भेटतात तेव्हा सांगतात की तू आता रेसिपी बनवायचं विसरून गेलेली आहेस। तर तसं काही नाही आहे। मधल्या वेळेस जो वेळ मिळतो न मिळतो आणि कामाच्या गडबडीमध्ये हे सर्व काही शक्यतो पॉसिबल होत नाही आहे। परंतु आता माझ्यासोबत आहेत माझ्या सासूबाई। आई पूर्वी भरपूर असं म्हणजे रेसिपी बनवायच्या, त्या खूप चांगल्या सुगरण आहेत। त्यांनी आपल्या अगोदर एक इट्स रिचा म्हणून आम्ही चॅनल चालू केलेलं होतं, त्याच्यामध्ये त्या नेहमी माझ्या मुलीसोबत होत्या आणि त्यांनी आम्हाला ह्याच्यामध्ये खूप मोटिवेशन दिलेलं आहे। म्हणजे आतापर्यंत भरपूर रेसिपीज ज्या बनवलेल्या आहेत तर त्यांच्या सहकार्यानेच आम्ही ते त्यांच्याकडून माहिती घेऊन बनवलेल्या आहेत। तर त्यांचं ही एक फेमस एक रेसिपी आहे हिरोड्याचं गोड। तर त्या पूर्वीनं खूप वेळा बनवायच्या आणि माझ्या मुलींना ते आवडतं। म्हणजे मी गोड कमी खाते परंतु माझ्या मुलींना हे ते आवडतं। माझ्या मुलींची अशी अपेक्षा आहे आईकडून की आई तू ते तुझ्या हाताने बनव। मम्मी बनवेल, मम्मीला माहिती आहे, पण पूर्वीच्या काळात त्यांचे जे हाताला जी चव होती ती आता आपल्याला काही जमणार नाही। त्यांचं एक प्रमाणबद्ध सगळं होतं। सो आता आई आपल्यासोबत आहेत, आई सांगणार आहे आणि मी ते बनवणार आहे। परंतु आता प्रथम मम्मीकडून जाणून घेऊया हे हिरोड्याचं गोड हे पूर्वीच्या काळी जेव्हा बनवायचे। आता मम्मीचं आमचं एज आहे 80+, तर त्या काळी हे कुठल्या वेळी बनवायचे, कारण आता खूप प्रकारचे नवनवीन पदार्थ गोडधोड आपल्याला हॉटेलमध्ये दुकानातही सहज पाहायला मिळतात। परंतु हे त्यांचे पारंपरिक पद्धतीने बनवलेलं हे गोड असायचं। तर मम्मीला विचारते, मम्मी हे गोड जेव्हा बनवायचे पूर्वीच्या काळी तेव्हा ते म्हणजे कोण्या हाणाला किंवा केव्हा बनवित होते? एक थंडीला बनवायचं आणि आवजा करतात तेव्हा करायचं। कधी कोणाला वाटलं का आम्हाला आज खायचंय गोड, तिथे मिळून करतात न खातात। ओके, आता आपण पुढे जाणार आहोत, त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहणार आहोत। पण तत्पूर्वी आपल्याला एक रिक्वेस्ट आहे, आपल्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आम्ही बनवत असतो, त्यासाठी खूप परिश्रम आहे। तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ नक्कीच आवडेल। व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला ही रेसिपी आवडेल आणि साधी सोपी पद्धत आहे ही, नक्की तुम्ही तुमच्या घरी ट्राय करून पहा। आणि आता आपण ते कसं बनवणार आहे ते पाहणार आहोत। आता आपण साहित्य पाहून घेणार आहोत। फ्रेंड्स, आपण जे भाकरीला पीठ घेतो म्हणजे तांदळाचं पीठ, ते पीठ मी इथे घेतलेलं आहे। हे प्रमाण आपण पाव किलोच्या हिशोबाने घेणार आहोत। इथे पाव किलो मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, अगदी बारीक पातळ पीठ असं रोट्यासाठी जे आपण करतो ते इथे घेतलेलं आहे। त्यालाच सोबत इथे सफेद गूळ घेतलेला आहे। तुम्ही साखर वापरू शकता, पण पूर्वीचे काळी हे लोक गुळच वापरायचं, गुळामध्ये भरपूर सत्व असतं। तर पाव किलो प्रमाणे हे पाव किलो सफेद गूळ इथे घेतलेला आहे। त्यानंतर इथे आहे 1 चमचा जायफळची पावडर, नंतर इथे 1 चमचा वेलचीची पूड। आता तुम्ही म्हणाल की 1 चमचा जास्त दिसते, पण तुम्हाला मी एक टिप्स सांगते। जनरली वेलची ही आपण मिक्सीमध्ये जर पिसायला गेलो तर त्याची पूर्ण फाईन पावडर होत नाही, तर ती पावडर करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकतो। साखर आणि वेलची जे दाणे आहेत ते आपण जर ग्राइंड केले तर त्याची अशी सुपर फाईन पेस्ट बनते। तर ह्याच्यामध्ये 1 चमचाभर साखरही आहे, म्हणून ह्याचा कलर पूर्णपणे सफेद दिसतोय तुम्हाला। ओके, त्यानंतर मी इथे 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। इथे एका नारळाचं दूध इथे घेतलेलं आहे मी। आपण इथे नारळाचं दूध घेतलेलं आहे, तुम्ही आपलं नॉर्मल काऊ मिल्क वापरू शकतात। आणि सोबत आपण भाकरीच्या पिठाला उकड देणार आहोत, त्यासाठी इथे 1 पेला पाणी। तुम्हाला वाटलं की थोडंसं कडक होत आहे किंवा थोडंसं नरम होत आहे, तुम्ही त्याप्रमाणे पाणी कमी जास्ती प्रमाणात घेऊ शकता। चवीनुसार इथे मी मीठ घेणार आहे। आत्ता आपण कृतीकडे जाणार आहोत। प्रथम आपण ह्या पिठाला उकड घेणार आहोत, जसं भाकरीचं पीठ आपण उकड घेतो त्याप्रमाणे उकड घेणार आहोत। आता मी हे गॅसवरती मांडलेलं आहे। इथे मी अगदी थोडंसं चिमटीभर मीठ ह्याच्यात टाकणार आहे। पाण्याला उकळा येऊ द्यायचं आहे, त्याच्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत। पाणी आपलं उकळायला सुरुवात झालेलं आहे, त्याच्यात मी थोडंसं पीठ टाकते। मी पाहताय छान असं उकळा फुटलेला आहे। आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये गॅस मी स्लो केलेला आहे, नाहीतर मग हातावरती वाफ येण्याचे चान्सेस आहेत। आता हे सर्व पीठ मी ह्याच्यामध्ये एकजीव करणार आहे।
लाकडी पळी असेल तुमच्याकडे किंवा लाटणं असेल त्याच्याने तुम्ही असं मिक्स करू शकता. हे बघा असे हे लंप व्हायला सुरुवात झालेली आहे. असं 2-3 मिनटं आपण वाफवून घेणार आहोत. हे आता आपण 2-3 मिनटं हे पीठ बॉईल केलेलं आहे. असं अधनमधनं फिरवून घ्यायचं आहे दांड्याने. आणि आता मी गॅस बंद करते. थोडंसं थंड होण्यासाठी परातीमध्ये काढून ठेवते. जसं आपण भाकरीसाठी पीठ मळतो तशाच प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता एक 5-10 मिनटं थंड होत येते. पीठ थोडंसं आता थंड होत आलेलं आहे. अगदीच थंड होऊ द्यायचं नाही, तर त्याचे लम्प्स जे आहेत ना ह्या गुठळ्या तशाच राहतात. आपल्याला पूर्णपणे आता हे पीठ मळून घ्यायचं आहे. हाताला चटके लागतात एवढं गरम आहे हे पीठ. असं हे पीठ आता आपण मळणार आहोत संपूर्णपणे. मध्ये मध्ये मी हाताला पीठ चिकटू नये म्हणून थोडंसं असं पाणी वापरते. हा पूर्ण आता पिठाचा गोळा अशा प्रकारे मळून घेतलेला आहे. आता अशा प्रकारचे आपण गोळी बनवून घेणार आहोत. थोडं व्यवस्थित मळून घेते. आता ह्याचे आपण जसं आपण गुलाबजामुन वगैरे बनवतो ना तशा प्रकारचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत. अगदी लहान लहान साईजचं काही बंधन नाही आहे. तुम्हाला ज्या साईजचे बनवायचे असतील पण छोटे छोटे अगदी. काही जण असे लांबे लांबे पण गुलाबजामुन आपण कसे बनवतो मम्मी, बरोबर आहे ना? हो, असे बनवले तरी चालतील ना? किंवा लहान असे अगदी शेवीसारखे अगदी पातळ पातळ असं तुम्ही असं बनवलं, हे बघा असे शेवीसारखं जरी असं लहान लहान बनवलं तरी चालते. म्हणजे खायला थोडीशी मजा येते. असं वेगवेगळ्या शेपमध्ये तुम्ही असं बनवू शकता. तुम्हाला वाटतंय हाताला लागत असेल थोडंसं तुम्ही तूप वापरू शकता. आणि मम्मीने सांगितलं पाणी लावला तरी चालते. पाण्याचा हात घ्यायचा आणि ते गोळे बनवायचे. जास्ती जाड पण नाही करायचे, लहान करायचे, जाड नाही करायचे, पातळ. कारण आपण जेव्हा दुधामध्ये हे टाकणार आहेत, ह्या नारळाच्या दुधामध्ये आपण टाकणार आहे त्यावेळेस हे व्यवस्थित शिजले पण पाहिजेत. ऑलरेडी आपण पीठ शिजवलेलं आहे पण तरीही व्यवस्थित शिजले पाहिजेत. आता आईनेही करायला सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही पाहताय अशा प्रकारे आई, मी आणि रेचल मिळून आम्ही हे गोळे बनवलेले आहेत. पहा, हे नूडल्ससारखे लहान लहान. आणि हे गोळे एकदम जास्त मोठे पण बनवू नका, जाड बनवू नका, नाही ते खाण्यासाठी ते पीठ लागणार. सो थोडेसे लहान लहान बनवले की ते गोड असं दुधाबरोबर खायला खूप रुचकर लागतं. तर आता आपण पुढची कृती पाहणार आहोत. आता मी एक टोप घेतलेला आहे. ज्या टोपात आपलं हे दूध आणि हे जे आपण गोळे बनवलेले आहेत ते संपूर्णपणे मावले पाहिजेत, अशा मोठ्या आकाराचं भांडं मी इथे घेतलेलं आहे. आता हे जे आपण नारळाचं दूध काढलेलं हे आपण उकळवण्यासाठी ठेवणार आहोत.
सोबत मी सफेद गूळही टाकते. गूळ ह्याच्यामध्ये पूर्णपणे एकजीव झालं पाहिजे तोपर्यंत थोडंसं ढवळून घेणार आहे. नारळाच्या दुधामध्ये आता ही गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे. सोबत आपण जी वेलचीची पूड केलेली आहे, पावडर केलेली आहे ती पण टाकणार आहोत. जायफळ पावडर टाकणार आहोत आणि तूप घेतलेलं आहे ते पण टाकणार आहोत. बाजूला आमची सारिकाताई भांडी घासते त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला डिस्टर्बन्स येत आहे, आवाज येतोय. जायफळची पूड आणि वेलची पूड येताबरोबरच खूप छान असा सुगंध यायला लागलेला आहे आता. आणि हे उकळत असताना ह्याच्यामध्ये मी आता हे सगळे गोळे टाकणार आहे. थोडंसं गोड किती प्रमाणात झालेलं आहे हे मी आईनं चाखायला सांगणार आहे. तुम्ही पाहताय नारळाच्या दुधाला उकळी फुटलेली आहे आणि ह्याच्यामध्ये सफेद गूळ असल्यामुळे ह्याचा कलरही चेंज झालेला आहे. आता आपण जे हिरोडे बनवलेले आहोत ते आपण ह्याच्यामध्ये अलगद सोडणार आहोत. पूर्वीच्या काळचे पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे असे अनेक वेगवेगळे पदार्थ आहेत. त्याची चव अजूनही आपल्या तोंडावरती तरळत आहे. हल्ली आपल्याला सर्रासपणे नवनवीन पदार्थ दुकानामध्ये हॉटेलमध्ये पाहायला मिळतात. परंतु आता माझी आई, आम्ही तुम्हाला अधनमधनं अशाच प्रकारच्या आईकडून वेगवेगळ्या रेसिपी घेऊन तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. फ्रेंड्स, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि तुम्हीही आपल्या घरी या पारंपरिक पदार्थाची चव अनुभवू शकता. आता हे आपण एक 5 ते 10 मिनटं आई बरोबर 5 ते 10 मिनटं ह्याला असंच उकळू देणार आहोत, शिजू देणार आहोत. आता अशा प्रकारे हे जाडसर अशी कन्सिस्टन्सी घेतलेली आहे आणि हे दूध आटेपर्यंत आम्ही हे उकळू दिलेलं आहे. मंद आचेवरती असंच ठेवलेलं होतं आणि आता मी एक 10 मिनटानंतर हा गॅस बंद करते. आता आपलं हे हिरोड्याचं गोड झालेलं आहे आणि तुम्हाला गार्निशिंगसाठी हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्सही वापरू शकता. परंतु मी हे पारंपरिक पद्धतीने केलं त्याच्यामुळे मी ड्रायफ्रूट टाकत नाही. तर मंडळी, येत आहे ना खायला? खूप छान असा सुगंध सुटलेला आहे. तर अशा प्रकारे आपलं हे हिरोड्याचं गोड तयार झालेलं आहे. मम्मी जरा टेस्ट करून बघा. हो, टेस्ट करते. चांगलंच झालं असेल कारण खूप छान असा सुगंध सुटलेला होता याचा. वा, छानच झालेलं आहे. चांगलं गोड आणि टेस्टी झालेलं आहे. मस्तच झालेलं आहे. तुम्ही पण खायला या आणि आपल्या घरी पण आम्ही सांगितल्याप्रमाणे करून पहा. करून पाहिल्यानंतर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कमेंटद्वारे कळवा. फ्रेंड्स, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून घ्या. आणि आमची ही बॅकग्राऊंड म्युझिक चालू आहे. मी दिलगिरी व्यक्त करते कारण घरी आपल्या कार्पेंटरचं काम चालू असतं त्याच्यामुळे मला दुसरं काही पर्याय नाही आहे. सो व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभारी. थँक्यू.